रोज रोज सगळ्यांनाच पडलेला प्रश्न म्हणजे आज नाश्त्याला काय बनवायचं. त्यासाठी आपणही 1 कप चणा डाळीपासून मस्त असा मऊ लुसलुशीत जाळीदार असा खमण बनवलेला आहे. यासाठी आपण अजिबात बेसन पिठाचा वापर केलेला नाही. इथे मी 1 कप इतकी चणा डाळ घेतली. ती स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आणि 4 तास मी ही चणा डाळ मस्त भिजत ठेवलेली आहे. इथे 4 तासानंतर तुम्ही बघू शकता की आपली चणा डाळ छान अशी भिजलेली आहे. ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सर्व चणा डाळ काढून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 3 चमचे इतकं दही टाकलेलं आहे. दही टाकल्यामुळे मस्त असा आपला हा खमण तयार होतो. आधी मिक्सरला पाणी न टाकताच थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यानंतर अगदी 3-4 चमचे पाणी टाकून मस्त दरदरीत असं हे चणा डाळ आपण इथे वाटून घेणार आहोत. इथे बघू शकता की आपण छान अशी ही चणा डाळ वाटून घेतलेली आहे. ती एका भांड्यात काढून घ्यायची. आता यामध्ये मी पाव चमचा इतकं हिंग टाकलेलं आहे आणि अर्ध लिंबू यामध्ये पिळायचं. लिंबू पिळल्यामुळे मस्त असा आपला हा खमण तयार होतो. आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद टाकणार आहे. हळद टाकली की आपण हे सर्व जे जिन्नस आहे हे या वाटलेल्या डाळीमध्ये मस्त मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व हाताने छान एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून मस्त असा आपला खमण हलका तयार होतो. ही प्रोसेस आपल्याला 3 ते 4 मिनटं करून घ्यायची आहे. आता हे जे मिश्रण आहे ते फर्मेंट होण्यासाठी 7-8 तास ठेवून द्यायचं आहे. मी हे रात्रभर ठेवून दिलेलं होतं. आता इथे आपण खमण वाफवण्यासाठी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आपलं हे जे मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या, ते यामध्ये टाकून घेतलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. खमण घशात अडकू नये यासाठी 2 चमचे इतकं तेल यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी 3-4 चमचे पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त आपलं हे मिश्रण वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे. आता इथे आपण खमण बनवण्यासाठी 1 इनोचं पॅकेट यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर अगदी अर्धा चमचा इतकं पाणी टाकायचं आणि मस्त असं आपलं हे खमण यामुळे तयार होतो. इथे तुम्ही बघू शकता हे जे बॅटर आहे ते छान तयार झालेलं आहे. इथे मी आधीच एका ताटाला तेल लावून घेतलेलं होतं. या ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपण टाकून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला पटापट करून घ्यायची आहे. आता हे सर्व जे मिश्रण आहे ते ताटात टाकून घेतलं आणि ते एक कढईवर ठेवून घेतलं आणि त्यावर आपण हे झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटे हा खमण छान असा वाफवून घेणार आहोत. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला जो खमण आहे तो छान असा शिजला जातो. इथे तुम्ही बघू शकता आपला खमण छान तयार झालेला आहे. तो आता आपल्याला इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. खमण थंड झाल्यानंतरच आपण याच्या सुरीने काप करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती छान असा आपला खमण तयार झालेला आहे आणि मस्त असे याचे काप तयार होतात. अगदी सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट असा हा आपला नाश्ता तयार होतो. इथे बघू शकता की आपल्या ह्या खमणला किती छान अशी जाळी आलेली आहे. आता याला आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल टाकलं. त्यामध्ये अर्धा चमचे मोहरी टाकायची, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, 5-6 कढीपत्त्याची पाने टाकली आणि ती फोडणी या खमणवर टाकून घ्यायची आहे. इथे ही सर्व फोडणी मी या खमणवर टाकून घेतलेली आहे. इथे आपला मस्त असा हा खमण तयार झालेला आहे. आता याच्यासोबत खाण्यासाठी इथे आपण एक चटपटी चटणी देखील बनवली आहे. त्यासाठी मी मूठभर कोथिंबीर मस्त अशी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. त्यामध्ये 1 इंच आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून टाकलेले आहेत. आता यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे आणि यामध्ये आपण 5-6 खमणचे जे साईडचे तुकडे होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि अर्ध लिंबू, 1 चमचा साखर यामध्ये टाकून घेणार आहोत. लिंबू आणि साखरेमुळे आपली जी चटणी आहे ती छान अशी चटपटीत तयार होते. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी ओतायचं आणि मस्त अशी आपली ही चटणी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता की मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. अगदी झटपट पण चविष्ट आपली इथे चटणी तयार झालेली आहे. इथे आपला हा
खमण आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशा चटणी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.